केडगाव चौफुली ते शिरूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या पूर्णत्वापूर्वी खड्डे भेगा पडण्यास सुरुवात. दौंड तालुक्यातील केडगाव चौफुल्यापासून शिरूरपर्यंत निर्माणाधीन असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे पडण्यास सुरुवात. काँक्रीटमधून खडीवर येण्यास सुरुवात. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर इंजिनियरवर देखरेख ठेवणारा अधिकारी यांनी डोळ्याला भात बांधून काम करतात का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. जर देखरेख ठेवत असेल, सुपरविजन करत असेल तर असे प्रकार का घडतात? महामार्गाच्या या कामाबद्दल सर्वसामान्य नागरिकांना पडलेले काही प्रश्न. काँक्रीटचा दर्जा ठरविण्याचे काही निकष आहेत की नाही? अशा बेजबाबदार कंत्राटदारावर काय कार्यवाही करणार? सुपरविजन करणारे अधिकारी साईटवर येतात, मग काय करतात? राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या संदर्भात मागे काही दिवसांपूर्वी मंत्री नितीन गडकरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. त्यावेळेसच गावखेड्यातल्या रस्त्यावरील खड्ड्यास मी जबाबदार नसून मी फक्त राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असून त्यावर जर खड्डे पडले तर त्याला जबाबदार मी आहे, असे स्टेटमेंट मीडियासमोर दिलेले आहेत. आता अशा प्रकारची कामे होत असतील तर मंत्री साहेब याच्यात खरंच काय कारवाई करणार आणि कोणती कारवाई करणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. बघा सविस्तर महाराष्ट्र माझा न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझे नाव प्रशांत बापूराव ताडगे. आता हा जो रस्ता चालू आहे राष्ट्रीय महामार्ग, किती दिवसापासून रस्ता चालू आहे हा काम? अंदाजे वर्षाकडे आणलं त्यांनी. वर्षाकडे आणले, टप्पे केलेले आहेत. हां, त्याच्या ह्यामुळं आम्ही स्थानिक असताना आमचे खूप म्हणजे व्यावसायिकवाले पूर्ण झोपले. ते आधीच कंबड कोळणी मोडले होतं. हां, आता व्यवसायाचे पाहतात नाही, परत हॉटेल बंद पडलेत अक्षरशः. हां, रोडवाल्यांनी रोड अशा पद्धतीचा केला आहे की तर चेंबर केलं, चेंबर अक्षरशः तुटलं ते. आता ह्या रस्त्यावर आता आपण तुम्हाला जे फोटो दाखवले, जे काही बघितले आपण सगळे खड्डे 3 किलोमीटरमध्ये जवळपास 25 ते 30 खड्डे झालेले आहेत. ह्या दर्जाबद्दल तुमचं काय मत आहे? कामाच्या दर्जाबद्दल नाही समाधानी आहात का? अजिबात समाधानी. निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, जेणेकरून की बाबा शेतकरी अडवतात. त्यामुळे हे रोडवाल्यांचं असं चालू आहे काम की अक्षरशः म्हणजे रातोरात कितीतरी काम मोडायचं काम चालू आहे. फक्त निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे अक्षरशः. म्हणजे इथंच आम्ही बघितलं, सिमेंट जिथं ज्या लेवलचं त्या लेवलचंही सिमेंट वापरत नाही येते. रस्ता जर म्हणजे चालू रस्ता जर तुटत असेल तर पुढं कसा टिकन याची गॅरंटी नाही. आणि एक गेल्या महिन्यात सुद्धा मयत सुद्धा झाली या रस्त्यावर. एक पटेल नावाचे एक व्यापारी, त्यांचा सुद्धा मृत्यू झाला याच रस्त्यावर. तरी रस्त्याचा दर्जा पाहता तुम्हाला वाटतं काय हे भविष्यात एक 15 वर्ष 20 वर्षपर्यंत रस्ता टिकेल? हा गॅरंटी कमी. गॅरंटी कमी. रोड हा काय छत्रपतींच्या काळातले रोड नाही, त्यामुळे टिकू शकतं. आज आपण बघतो 350 वर्षापूर्वी राजे गेले तरी आज किल्ले राजांचे हे पुरुष हे फक्त दलालांचं सरकार आहे, त्यामुळे या अशा पद्धतीने चालू आहे काम. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काम व्हावं तर एकदम उच्च दर्जाचं व्हावं, अन्यथा त्याच्यावर कारवाई व्हावी? नक्कीच. धन्यवाद. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संजय मिश्रा, कार्यकारी संपादक, खेडगाव. महाराष्ट्र माझासाठी संजय मिश्रा, कार्यकारी संपादक, पुणे नगर जिल्हा.